उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे। धरण आता 100% उंबरठ्यावरती पोहोचलेलं असून पूर नियंत्रणासाठी मध्यरात्रीपासून भीमा नदी पात्रात तब्बल 60,000 क्युसेक पेक्षा अधिक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। यामुळे भीमा नदीला महापुराचं स्वरूप येण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। दौंड येथील नदी मापन केंद्रावरून उजनी धरणात सध्या 58,309 क्युसेक वेगानं पाण्याची आवक होत आहे। पाण्याची ही वाढती आवक पाहता धरण प्रशासनानं आज 28 जुलै पहाटे 3:30 वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात 60,000 क्युसेकनं पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे। याशिवाय पॉवर हाऊसमधून 1,600 क्युसेक असा एकूण 61,600 क्युसेकचा विसर्ग सध्या नदी पात्रात सुरू आहे। गरजेनुसार या विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आजची पाणी पातळी 99.78% आहे। उपयुक्त पाणीसाठा 53.46 टीएमसी असून एकूण पाणीसाठा 117.11 टीएमसी असून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनानं सकल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, तसंच नदीपात्रात असलेल्या मोटारी, शेतीचं साहित्य आणि जनावरं तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। उजनी धरणाने याही वर्षी 100 गाठल्यानं बळीराजा सुखावला असला तरी नदीकाठच्या गावांसाठी सध्या धोक्याची घंटा आहे। धरणातील उपयुक्त पाणीसाठा 99.78% वरती पोहोचलेला असून पावसाचा जोर असाच राहिल्यास विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे। या परिस्थितीवरती आमचं लक्ष लागून आहे। ताज्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।